नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMRच्या अपकमिंग वॅकन्सीज संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जो काही शासनाचा निर्णय नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या GR मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेले आहे, नवीन वॅकन्सीज संदर्भात ज्या DMRच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गाची जी काही सरळ सेवा पदभरतीने पदे भरली जातात त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची अपडेट असणार आहे। जवळपास 6830 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। या वॅकन्सीज कशा पद्धतीने भरल्या जाणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही DMRच्या भरती होणार आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल की कशा पद्धतीने सरकार या भरती प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहेत ते। ओके, सो पहा विद्यार्थी मित्रांनो, जो शासनाचा नवीन GR आलेले त्यानुसार शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित जे काही रुग्णालय आहेत यामधील गट क आणि गट ड संवर्गाची पदभरती ही बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच काय तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर तुमच्या या भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनामार्फत नवीन GR आलेले त्या निर्णयामध्ये नवीन GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर गट क आणि गट ड संवर्गाची भरती करून घेतली जाणार आहे। यामध्ये जवळपास 6830 वॅकन्सीज या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरल्या जाणार आहेत। ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला एक स्वतःचं मत मांडायचं आहे की एकीकडे शासन काय सांगत आहे की ज्या काही सरळ सेवा पदभरती करून घेतली जाणार आहे ते MPSC मार्फत इथून पुढे MPSC मार्फत ज्या काही एक्झाम होणार आहेत त्या MPSC मार्फत भरल्या जाणार आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये काय सांगत आहे की जे DMRची जी काही भरती होणार आहे गट क आणि गट ड संवर्गाची ही पदे बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच काय तर कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने तुमची भरली जाणार आहेत। ठीक आहे, सो अशा दुतोंडी सरकारचं बद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवायचं आहे। खरं तर या सरकारचं निषेध करायला पाहिजे, परंतु पहा या ठिकाणी शासन निर्णय काय सांगत आहे आपण सविस्तर वाचून घेऊया आणि तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ते। ठीक आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्या अंतर्गत शासन निर्णय नुसार पहा दिनांक 12 जुलै 2024 रोजी हा निर्णय देण्यात आलेला आहे। यामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय आयुर्वेद होमिओपॅथी तसंच महाविद्यालय व रुग्णालयातील गट क आणि गट ड संवर्गातील मंजूर काल्पनिक पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या मुंबई यांच्या संदर्भ क्रमांक देण्यात आलेला आहे। 25/6/2024 पत्रान्वये शासनास प्राप्त झालेला आहे। त्यानुसार 59 संस्थांमधील गट क आणि गट ड संवर्गातील जवळपास 6830 पदे ही बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासनाचा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे। 25/6/2024 प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जे काही 59 वैद्यकीय शासकीय रुग्णालय आहेत त्यामध्ये आयुर्वेदीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील कुशल व अकुशल आणि अर्धकुशल अशी 6830 काल्पनिक पदे ही बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने भरण्यात येणार आहेत ते। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूयात कोणत्या कोणत्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये ह्या भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे ते पाहूयात आणि कोणती पदे भरली जाणार आहे ते पहा। या ठिकाणी संस्थांचे नाव देण्यात आलेले आहे तसंच जे काही मंजूर पदे झालेली आहेत ते पदाचे नाव आहेत आणि बाह्य स्रोताद्वारे किती वॅकन्सीज कोणत्या पदासाठी भरल्या जाणार आहेत त्यांची संख्या देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। पहा या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर या संस्थेचे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणारे पदाचे नाव जर पाहिले तर सफाईगार हे पद बाह्य स्रोताद्वारे भरले जाणार आहेत आणि यामध्ये जवळपास गट ड संवर्गाची ही पद असणार आहे आणि 36 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर सफाईगार या पदासाठी जवळपास 190 पदे भरली जाणार आहेत असे
वॅकन्सीज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता। गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत पहा, दूरध्वनी चालक आहे, शिंपी, स्वयंपाकी, लघुलेखक, वाहन चालक। ओके, सो हे तुम्ही पाहू शकता। याचे जे काही शासन निर्णय देण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत ते छायाचित्रकार आहे, कलाकार आहे, ग्रंथालय सहाय्यक, कोल्डिंग क्लार्क आहे, कनिष्ठ लिपिक आहे, तंत्रज्ञ टेक्निशियन असणार आहे, प्रयोगशाळा सहाय्यक पद असणार आहे। नंतर वैद्यकीय समाजसेवक, सुतार, प्लंबर, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, लघुलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक आहे, सफाईगार आहे, धोबी, दप्तरी, शिपाई इत्यादी पदे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जी काही गेल्या वेळेस जी भरती झालेली आहे DMRची त्यामध्ये सर्व पदे तुम्ही पाहिलेलीच आहे की कशा पद्धतीने DMRने भरून घेतलेलं आहे। त्यामधील जे गट क आणि गट ड संवर्ग आहेत ते आता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे ते पदे जे आहेत ते भरण्यात येणार आहे। आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व रुग्णालय अलिबाग या जे शासकीय वैद्यकीय कॉलेज आहे त्या अंतर्गत पहा, वैद्यकीय मधील जी काही भरती आहे वीजतंत्र दूरध्वनी चालक पद आहे, अंधारखोली सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, सुतार, जोडारी, नळ कारागीर, तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ओके, डेंटिस्टची पद देखील या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत। ओके, सो ही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवायचे आहे। हे शासन निर्णय या ठिकाणी 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ठीक आहे, सो जवळपास जे काही राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्यामधील सर्व जे गट क आणि गट ड संवर्गाची पदे आहेत ते बाह्य यंत्रणेद्वारे अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर काय होणार आहेत ते भरली जाणार आहेत। ठीक आहे, सो याबाबत काही अटी आणि शर्ती देखील देण्यात आलेल्या आहेत, ते पाहूयात काय सांगण्यात आलेलं आहे त्या भरती संदर्भातचे। ठीक आहे, ओके, सो पहा या ठिकाणी सदर पदे बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून घेण्याचा किंवा शासनाचा निर्णय हे संदर्भ क्रमांक 4 वरील दिनांक 6/12/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये बाह्य स्रोतामार्फत सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, आदेश व सूचना यांच्या विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच वित्त विभागाचे प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार बाह्य स्रोताद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना नियमितपणे पदे भरल्यावर शासनास जितका खर्च झाला असता त्या खर्चाच्या कमीत कमी 20 ते 30% एवढी बचत होणे आवश्यक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर पाहिलं तर जे काही पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये ज्या काही शासनाच्या पेमेंट तुम्हाला दिल्या जाणार होत्या त्यामध्ये जे बाह्य यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहेत त्यामध्ये शासनाचे 20 ते 30% एवढी पेमेंट किंवा जेवढी रक्कम जी आहे ते बचत होणे या ठिकाणी आवश्यक आहे असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, सो त्यानुसार सदर निविदा प्रक्रिया तसेच कारवाईच्या कालावधीत नवीन संस्थांचा अंतर्भाव करणे किंवा संस्था कमी करणे तसेच पदसंख्येत वाढ करण्याचे अधिकार हे आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या जे अधीन राहणार आहे। ठीक आहे, यामध्ये एकतर संख्या वाढ केली जाईल किंवा कमी केली जाईल त्याचा सर्वस्व निर्णय जो कुणाचा असणार आहे, सर्वस्व अधिकार हे आयुक्त वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय संशोधन संचालनाच्या अधीन राहणार आहे। ठीक आहे, सो बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करावयाचे संस्थानिहाय काल्पनिक पदांची संख्या व पदनाम पदनिर्मितीचे शासन निर्णयानुसार अचूक असल्याची दक्षता ही आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाच्या माहिती त्यांच्यानुसार हे काय असणार आहे ते त्यांच्याकडून घ्यावी लागणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आलेली आहे। जवळपास बाहेरील जे काही प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च आहे तो जवळपास संबंधित संस्थांना 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत अर्थसंकल्पीय वर्षात मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात यावा असं त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तसंच जे काही सेवा पुरवठादाराने शासनाने निर्धारित केलेल्या जे दर आहे त्यामध्ये किमान वेतन व भत्त्याची तसेच वेळोवेळी लागू असलेले कर अदायची करणे किंवा बंधनकारक राहणार आहे। त्यामध्ये सेवा पुरवठादाराने उपलब्ध करून दिलेल्या मनुष्यबळाला देय असलेले कायदेशीर दायित्व जे काही असणार आहेत त्यामध्ये उदरनिर्वाह जे काही भविष्य निर्वाह निधी आहे किंवा ग्रॅज्युटी ESIC बोनस लेबर वेलफेअर फंड असणार आहे।
रजा असणार आहे यात इत्यादी रोखी प्रकरणचा समावेश या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो हे शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। येणाऱ्या ज्या काही भरती असणार आहेत DMRच्या, ज्यामध्ये गट क आणि गट ड संवर्गाची भरती जी केली जाणार आहे, जवळपास 6830 पदे जी आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बाह्य स्रोताद्वारे भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। जर माहिती तुम्हाला समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, कारण आपण DMRच्या ज्या काही भरती आहेत, जे काही शासन निर्णय आहेत आणि गत वर्षीची काही भरती झालेली आहे त्या संबंधित वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिलेलीच आहे। ओके, सो भेटत नवीन अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।